तो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मिळालंय. मी तर फोडणार होता भेटला तर. राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस. प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसींना प्राधान्य द्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पवारांचे आदेश. काही वर्षांपूर्वी माझ्यावर आरोप झाले, मात्र 15 वर्ष झाले तरी अद्याप काहीही समोर आलं नाही. पार्थ पवारांवरील आरोपांवरून अजित पवारांचा विरोधकांना टोला. नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात. बस 100 ते 150 फूट खोल दरीमध्ये कोसळली. एका विद्यार्थ्याचा मृत्यू. माळशेज घाटात बाईक रायडरची जीवघेणी स्टंटबाजी. पर्यटकांनी केली पोलिसांकडे कारवाईची मागणी. सांगलीत देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत. एकनाथ शिंदेंची बैलगाडा शर्यतीला उपस्थिती, तर विजेत्याला मिळणार फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली आहे. दरम्यान कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. अंबरनाथमध्ये सेना भाजपात तणाव वाढलाय. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपावरती टीका केली आहे. भाजपाने नगराध्यक्ष पदाचा दावा सांगितल्याने शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सिल्लोडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून मुलाखतीला सुरुवात झाली आहे. 28 जागांसाठी 175 जणांनी मुलाखत दिली आहे. दरम्यान कोणाला तिकीट मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. 50 पैकी 50 जिल्हा परिषद आणि 4ही नगरपंचायतीवरती आमचा भगवा फडकणार असल्याचं राजन तेलींनी म्हटलेलं आहे. पार्टी सांगते म्हणून आम्ही तयारी करत असतो. युती झाली तर चांगलंच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान राणे युतीचे नेते आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याचंही ते म्हणाले. पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत उद्या होणार आहे. पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती होणार आहे. यावेळी 14 नगर परिषदेतील इच्छुक उमेदवार उपस्थित राहतील. काही ठिकाणी युती करू तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याचं मुरलीधर मोहोळांनी म्हटलंय. आम्ही वेगळे लढलो तरी सुद्धा कटुता असणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करत असल्याचे ते सांगतायत. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला भाजपानं धक्का दिलाय. तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत. बुधवारी पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यात महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय. तर विरोधकांचं खातंही उघडणार नसल्याचं म्हणत त्यांनी टीका केली. अंबरनाथ नगर परिषदेसाठी भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढणार आहेत. तर अंबरनाथमध्ये खासदार आमदार शिवसेनेचे आहेत, त्यामुळे नगराध्यक्ष भाजपाचाच होणार असल्याची भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली. लोणावळा नगरपालिका भाजप स्वबळावरती लढणार आहे. तर तळेगाव नगर परिषदेसाठी संतोष दाभाडे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत. बाळा भेगडेंनी ही माहिती दिली. भुसावळ आणि वरणगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. संतोष चौधरी यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात. भाजपासमोर मोठं आव्हान उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला. नंदुरबारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मेळाव्यामध्ये आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली आहे. जागावाटपाबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात महायुतीबाबत स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याच्या सूचना प्रदेश स्तरावरून देण्यात आलेल्या असून नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन युतीबाबतची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचं मंत्री रक्षा खडसे यांनी सांगितलंय. राज्यातील सर्वच नगरपालिकांवरती भाजपाचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भुसावळ नगर परिषदेच्या आरक्षण आणि युतीवरून मंत्री संजय सावकार यांनी खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी या दोघांना निवडणुकीच्या रिंगणातून निपटून घेऊ असं वक्तव्य केलेलं होतं. या वक्तव्याला माजी आमदार संतोष चौधरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. तुला राजकारणात आम्ही आणलं आणि आम्हालाच निपटण्याची भाषा करतो अशी टीका चौधरींनी केली. गोंदिया जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. काँग्रेसने युती संदर्भात चर्चा केली असून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. महाविकास आघाडीमध्ये बहुजन समाज पार्टीचा समावेश होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवरती आलेली आहे. मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी 1 ते 2 जणांची निवड करण्यात आली आहे. दुबार मतदारांवरती मनसेकडून नजर ठेवली जाणार आहे. ठाकरे गटापाठोपाठ आता भाजपाने काँग्रेसला धक्का दिलेला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि प्रदेश सचिव संतोष केणे आणि कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो. पुणे प्रकरणात चौकशी सुरू आहे. चौकशी अंती सर्व सत्य बाहेर येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंडवा जमीन प्रकरणात आमचा 1 रुपयाचाही व्यवहार नाही, पण चुकीच्या आरोपांमुळे बदनामी होते असं अजित पवार म्हणाले. माझ्या राजकीय जीवनात मी कुठलीही चूक केली नाही. माझ्या हातून मी चुकीची गोष्ट होऊ देत नाही असं अजित पवार म्हणाले. निवडणुका जवळ आल्या की आमच्यावरती आरोप केले जातात. 15 वर्षांपूर्वी सुद्धा असेच आरोप केले, अद्याप काही समोर आलं नाही असं अजित पवारांनी सांगितलंय. नगराध्यक्ष इच्छुकांच्या मुलाखती मी घेणार. जय पवार बारामती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार नाहीत असं अजित पवार यांनी सांगितलंय. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात निलंबित करण्यात आलेला तहसीलदार सूर्यकांत येवले हा मुंडवा भागातील जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला मिळवून देण्यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न करत होता. सूर्यकांत येवलेने सर्वात आधी ही जागा महार वतनदारांची आहे आणि ते भोगवटा भरण्यास तयार असल्यामुळे त्यांना ती जागा परत देण्यात येते असं पत्र जून महिन्यामध्ये बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला दिलं. त्यांनी लिहिलेले पत्र आता समोर आले. जमिनीच्या सातबाऱ्यावरती मुंबई सरकार तसंच महाराष्ट्र सरकार पशुसंवर्धन विभाग असा उल्लेख असतानाही पार्थ पवार यांनी जमीन आपल्या कंपनीच्या नावावरती केली. उदय पवार महाराष्ट्राचं विधान भवन पण आपल्या नावावरती करायला घाबरणार नाहीत अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जमिनी हडप करणं हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धंदा आहे आणि तोच वारसा पुढे पार्थ पवार चालवत आहेत. सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य आहेत असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घेण्याची मागणी लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे. राजीनामा न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वाहन फोडणाऱ्याला बच्चू कडूंनी 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. राधाकृष्ण विखेंनी शेतकरी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यावरून कडूंनी ही घोषणा केली. निवडणूक आली की रोहित पवार आणि अंजली दमानी यांसारखे लोक सरकारवरती टीका करत असल्याचं वक्तव्य अमोल मिटकर यांनी केलंय. तर टीका करणारे रोहित पवार पूर्वी महायुतीत येण्याचा विचार करत होते असंही ते म्हणाले. माझं वक्तव्य शेतकऱ्यांसाठी नसून सोसायटीचं कर्ज काढून निवडणूक लढवणाऱ्यांसाठी असल्याचं विखेंनी म्हटलंय. तर वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचं वक्तव्य आमदार तानाजी सावंत यांनी केलंय. तर दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाहीत असंही ते म्हणाले. तानाजी सावंतांना स्वतःचं प्रतिबिंब इतरांमध्ये पाहण्याची सवय आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही या वक्तव्यावरून जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण यादव सावंतांना यांनी प्रत्युत्तर दिलंय. तानाजी सावंत आउटडेटेड बॅटरी त्यांच्या मेंदूला लकवा मारलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकच असल्याच्या वक्तव्यावरून अमोल मिटकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना संपवण्याचा भाजपाचा कट होता असा गंभीर आरोप भोसळकरांनी केलाय. तर शिवसेना हिंदुत्ववादी सोबत राहिली तर मोठी होईल, भाजपाला वाटायचं असंही घोसाळकर म्हणाले. बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी मनोज रांगें विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान होणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. तर हे अधिवेशन कमी कालावधीचं असल्याबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारवरती टीका केली आहे. हे अधिवेशन 3 आठवड्यांचं असेल तरी त्यात प्रत्यक्ष कामकाजाचे 15 दिवस असणार आहेत. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवरती ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय. मातोश्री परिसरात अज्ञात ड्रोनद्वारे निगराणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मातोश्री परिसरातल्या ड्रोनवरती पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. MMRDAने परवानगी घेऊनच ड्रोन उडवले. परिसरातल्या सर्व्हेसाठी ड्रोन उडवले असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रक्षाळ पूजेनिमित्ताने ही सजावट केल्याची माहिती पृथ्वीराज राऊत यांनी दिली आहे. मनमाड शहर परिसरात ख्रिश्चन बांधवांनी हंगामी सण साजरा केलाय. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हंगामी सण साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. हंगामी सणानिमित्ताने चर्चच्या आवारामध्ये वार्षिक बाजार भरवण्यात आला होता. बाजारात विविध वस्तूंचा लिलाव करण्यात आला. सिंधुदुर्गच्या कणकवली जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. पालकमंत्री नितेश राणेंनी दिंडीमध्ये सहभाग घेतलाय.
पांडुरंगाच्या पादुकांचं नीरास्नान करण्यात आलेल्या यावेळेला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. दरम्यान विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला आहे. पुण्यात नंदीबैल घेऊन फिरणाऱ्याच्या मुलाने एशियन युथ कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. लोहगावच्या कुस्तीपटू सनी फुलमाळीने 60 किलो वजन गटामध्ये ही कामगिरी केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिकेची मागणी करण्यात आली आहे. टीईटी सक्तीविरोधात शिक्षक संघटनांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला आहे. सोसायटी स्थापन होऊन 2 वर्ष उलटली तरी सुद्धा बिल्डर रहिवाशांकडून दरमहा मनमानी शुल्क आकारतो. यामुळे खोणीक राहून तळोजा या ठिकाणी रहिवाशांचा संताप त्यांनी व्यक्त केलाय. अन्यायकारक शुल्क वसुलीला विरोध करत रहिवाशांनी मूक मोर्चा काढलाय. अहिल्यानगरच्या पाथर्डीत धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळेला जरांगेंच्या आरोपांचा निषेध करण्यात आलाय. तर धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत सकल मराठा समाजाने धनंजय मुंडेंविरोधात आंदोलन केलंय. धनंजय मुंडेंना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये टीईटी निर्णयाविरोधात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. 1ली ते 8वीतील सर्व शिक्षकांना टीईटी सीटीईटी परीक्षा अनिवार्यतेला विरोध करण्यात आलेला आहे. तातडीने हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.